हाय नमस्कार मित्रांनो, आज सकाळचा नजारा दाखवतो आम्ही तुम्हाला आमच्या घरापुढचा कसा आहे. तर थांबा एक मिनिट. पहा, या निंबाच्या खाली आहेत ना, इथं बैल आहेत आणि इथून थोडं पुढं गेलो की हे सगळ्या हरिण आहेत. एक दोन नाही, हे हरिण आहेत एवढ्या मोठ्या आहेत ना. मला वाटते किती आहेत बा, थांबा मोजू द्या पहिले मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 13 आहेत. लय मोठ्या हरिण आहेत. हे जास्त आहेत नाही, 12 13 पेक्षा जास्त हरिण आहेत हे इथं. आणि त्याच्याही पुढे, आता आपला कॅमेरा काही एवढा ब्रँडेड नाही का, भारी नाही आहे चांगला. त्याचे पुढे गेलं थोडंसं की तिथं दिसतात ते रोयटे काय म्हणतात रे रोहन? नीलगाय. ते नीलगाय आहेत पुढे. आणि हा इथून पाहून राहिला रोहन नीलगायले रोयटेले. आणि खाली जर पाहिलं तर हे आहे, खाली आहे आमचे स्कूबी. हे इकडे स्कूबी आहे, हा इकडे रोहन आहे. ते पुढे रोयटे आहेत, ते हरिण आहेत. ते हरिण चालले. आता तुम्हाला दिसून राहिले की नाही काय माहीत, पण कॅमेऱ्यातून लय दूर वाटू राहिले. तसं पाहिलं ना तर जवळच आहेत, एकदम जवळ आहेत. हे एवढ्या जवळ आहेत की असं म्हणा 5 मिनिटं काय लागतात, 2 मिनिटात आपण तिथपर्यंत पळत जाऊ शकतो. एवढ्या जवळ आहेत, पण आपला कॅमेरा एवढा चांगला नाही आहे म्हणा, म्हणून. आणि हे इकडे ढोर वासरं चरतात. ही तर आमचं घर आहे. एकदम एकाच झटक्यात पोहोचलो आरोच्या जवळ होता तो. मी घरावरून जवळ आहेत ऐक नाही रे. आपला आवाज गेला रोहन त्याले, म्हणून गेले रे तिकडे. ते सगळी इकडे खायला हाव ना. आता उन्हाच्या ना कसं माहितीये का, हा इकडे हे आहे ना, हा आहे नाला. या नाल्यात येतात हे पाणी प्यायले. हे इथून अशी चरत हे ढोरं. पण इथं दिवसभर ढोरं राहतात, बकऱ्या राहतात. काय राहतात? ससा मोठा होता तो. हा, आता हे जंगली एरिया आहे ना सगळं. कॉलनीच्या मागं माहितीये का, हे सगळे प्लॉट पडलेले आहेत, प्लॉट गेलेले आहेत म्हणा हे म्हणतात. पण तरी पण आता हे पावसाळ्यात गवत होते, सगळं जंगलच आहे. हे सगळे चरायला येतात जनावरं. इकडे ढोरं बकऱ्या दिवसभर राहतात, चरतात. त्यात हे नीलगाय, रोयटे, आणखी हरणं आहे इथं दिवसभर चरतात पाणी प्यायले. हा नाला आहे, या नाल्याच्या आधाराने चरतात. इकडे नाल्यात येतात पाणी प्यायले. या धामणा पण चांगल्याच मोठे मोठे आहेत. चल कुठं चालला पण दुकानात. दुकानावाल्या कशाला चालला दुकानात? दुकानात कायले चालला? लवकर घरी आला पाहिजे 5 मिनिटाच्या अंदर. लवकर आला पाहिजे, खेळत बसू नको तुम्ही. हे इकडे रोहन दादाचा नाश्ता चालू आहे. नाश्ता करता करता पायाला होता हरिण पायाले. चड्डीवरच गेला तर अंडरपॅन्ट गेला होता हरिण पायासाठी. हे तुमची दाजी काय पाहू राहिले? काय चालू आहे पाय ना? मॅच पाहायला चालू आहे. आणि हा इकडे आमचा पेशंट आहे. आमचा पेशंट इकडे आहे. 3 दिवसापासून आमच्या पेशंटले ताप होती लय. 3 दिवस भरपूर ताप होती लय. ताप असल्याच्या गयाटला, खाणं नाही पिणं नाही. आज 4 दिवस होतात. आंघोळ नव्हती केली ना काही, ताप जास्त असल्याच्यानं. आता त्याला पाणी गरम करून दिलं मी, आंघोळ करणार तो. आणि हे इथं आमच्या म्हणजे कुत्र्यांना, गल्लीतले कुत्रे, आमच्या घरचे कुत्रे नाही आहेत. हे इथल्या आमच्या बाजूचे कुलकर्णी दादांनी म्हणजे वागवलेले कुत्रे आहेत. आमच्या इथंच या 2-4 घराच्या पुढे म्हणा 10 ते 12 कुत्रे आहेत. आणि त्यांच्यासाठी मी हे पाणी पिण्यासाठी त्याच्यासाठी हे इथं बकेट लावली. हे स्कूबी पा, स्कूबी
हे दुसरं पत्र. हे असं पाण्यासाठी ते इथे मी बनवलं. रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम मी हे भरून ठेवत असते. उन्हातान्हात पुऱ्या गल्लीतले कुत्रे फिरतात. हे फिरले की पाणी प्यायसाठी इथं पाणी पितात. पाणी पाहिजेत कुत्र्याला प्यायले. आता ऊन पण जास्त तपून राहिलं तर असं मी पाण्यासाठी ते केलं. ऐ काय होय, जागा उकरू नको. बशासाठी मी पाणी टाकते ना आवारात, ते सगळे उकरून गिकरून बसतात, गड्डी गड्डी करतात. ते थंड थंड वाटलं की मग त्याच्यात जाऊन बसतात. तर मंडळी, कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? सांगा नक्कीच. माझा ब्लॉग आजचा कसा वाटला, काय वाटला, कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माहिती आहे का, आमच्या निरा घरात जवळ हरिण, ते काय म्हणतात रोयटे वगैरे राहतात. ते जंगलातले ससे गिशे असतात ना, असे ब्राऊन कलरचे चॉकलेटी ते दिसतात असे पैताना इकडे तिकडे जवळच. आम्ही नवीन इथं आलो होतो ना, आम्हाला एवढं नवल वाटत होतं ना, लयच असं वेगळंच वाटत जाय. कारण की हे जे गवत आहे ना, तुम्हाला दाखवते, हे जे निंबाचं झाड आहे ना पुढचं मोठंवालं, ते झाडाखाली पहिले पावसाळ्यात एवढं गवत होतं, भरपूर गवत होतं, एवढं म्हणजे डोक्या एवढं आलं गवत होतं. आणि निरा जवळ आहे ते हे इथपर्यंत अवार आहे. मी इथं हे पाणी वगैरे टाकत असते, सकाळी पाणी टाकते, शिपडते पाणी, सडा गिडा टाकत असते. हे आमचे कुत्रे इथं खेळतात. आणि इथून हे निंबाचं झाड आहे, निंबाच्या झाडाखाली पावसाळ्यात म्हणा, त्या जास्त पाऊस आला की इथं या झाडाखाली सगळ्या हरणा येऊन थांबत जात. एवढं नवल वाटत आहे ना मला, चांगलं वाटत होतं. आता सवय पडली म्हणा, आता नेहमीच दिसतात, येतात जातात. आवाज दिसला, आम्ही असं घराच्या बाहेर आलो की आवाज आला आमचा की ते इथून पळून जातात. आम्ही दुरून पाहतो, तेवढंच खुश होतो. तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आजचा. जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला फॉलो नक्कीच करा. चला तर बाय यूट्यूब फॅमिली.